आणि जुगरे पाड्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चक्क वाहत्या बंधाऱ्यातनच प्रवास करावा लागतोय। इथे मुलांना शाळेसाठी गारगाव इथे जावं लागतं, मात्र इथे रस्ता नाहीये आणि नदीला वळसा घालून 5 किलोमीटर चालावं लागतं आणि तेवढाच परतीचाही प्रवास असतो आणि त्यामुळे नदी पार करून केवळ 2 किलोमीटरमध्ये हे अंतर कापलं जातं आणि म्हणूनच हे विद्यार्थी इतका प्रचंड जीवघेडा प्रवास करतात। हातामध्ये चपला घेतल्यात, पाठीला दप्तरं लावलेली आहेत आणि एकमेकांचे हात पकडून अतिशय सावध पावलं टाकतायत। मात्र पाण्याची ओढ आपण बघतोय, प्रचंड जोर आहे पाण्याला। यात कधीही पाण्याचा जोर वाढला तर कोणतीही दुर्घटना घडू शकते। आमची सरकारकडे अशी एकच मागणी आहे की हा 2-2.5 किलोमीटर जाताना हा पोरांचा प्रवास आहे। हा त्या प्रवासाकडे जाताना पूल जर झाला तर पोरांना या जायला चांगली ही होईल असं, आणि ह्या साईडला जर इकड पूल नाही झाला तर पोरांची हैराण होईल। जाता येतात जर 5 किलोमीटर जायचा प्रवास झाला आणि याचा 5 किलोमीटर प्रवास झाला तर जाऊन येऊन 10 किलोमीटर प्रवास होईल। जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयीसुविधा होतील आणि जीवघेणा प्रवास हा आहे मुलांचा। तक्रार केली होती, ते बोलतात बांधू त्यांनी हा दुर्लक्षच केलेला आहे। परंतु त्यांनी जर लक्ष दिलं तर 1-2 वर्षामध्ये पूल होईल किंवा 1 वर्ष पुढच्या वर्षी पूल झाला तरी पण पोरांना या जायला चांगलं होईल असं।